नमस्कार मित्रांनो, महादेव पवार ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे बेसिक एरियर्स, DA एरियर्स मधून NPS एरियर्सच्या रकमा कशा कपात करायच्या. प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, कारण की कर्मचाऱ्यांना बेसिक एरियर्स भेटतो 10-20-30 वर्षाचा लाभ किंवा DA फरक वगैरे भेटतो. तर याच्यामधून NPSची जी 10% कपात आहे ती करत नाही. शक्यतो करून खूप साऱ्या प्रमाणात ही कपात केलेली दिसत नाही. त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. जसं की आता सध्या जानेवारी 24 ते जून 24 पर्यंत आपल्याला DA फरकाची रक्कम भेटणार आहे. समजा ती रक्कम आपल्याला 9,000 भेटत असेल, तर त्याच्यामध्ये आपला 10% हिस्सा 900 रुपये आणि शासनाचा जो 14% जो हिस्सा आहे तो पण आपल्या NPS खात्यावरती जमा झाला पाहिजे. ही गोष्ट काही कर्मचाऱ्यांना माहीत आहे किंवा काही कर्मचाऱ्यांना माहीत नाही. तर ही रक्कम पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये कशी कपात करायची आणि ती कशी बिलामध्ये रिफ्लेक्ट होईल याच्याविषयी मी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तर प्रथम लॉग इन करून घेऊया. लॉग इन केल्यानंतर प्रथम आपल्याला टॅब द्यायचं कर्मचाऱ्यांना, पेरोल, चेक, एलिजिबिलिटी आणि अलाउन्स. तर याच्यामध्ये हा टॅब फक्त जे NPS कर्मचारी आहेत, जी की जुनी DCPS, तर या कर्मचाऱ्यांनाच हा टॅब देणार आहे. तर इथं बल्कमध्ये आपण क्लिक केल्यानंतर डिडक्शन मध्ये इथं ऑप्शन आहेत बघा, DCPS एरियर्स, DA एरियर्स रिकव्हरी, डिले रिकव्हरी. तर ह्या गोष्टी आपण समजावून घेऊया. DCPS एरियर्स म्हणजे काय? बेसिक एरियर्स आहे, जे की कर्मचाऱ्याला लाभ भेटला असेल किंवा कोणती फरकाची रक्कम भेटली असेल तर त्याच्या 10% रक्कम आपल्याला याच्यातून कपात करणार आहे. आणि जी DA ची रक्कम आहे, DA ची रक्कम DA एरियर्स रिकव्हरी याच्यामध्ये आपल्याला टाकणं आहे. आणि डिले, जर एखादा कर्मचाऱ्याचं डिले झाला असेल NPS वगैरे कपात होण्यासाठी, काही महिने कपात झाला तर त्या डिलेमध्ये आपल्याला रिकव्हरी टाकायची. तर अशा पद्धतीने रेग्युलर रिकव्हरी आणि डिडक्शन ऍडजस्टमेंट हे तर रेग्युलरच आहे. तर आपल्याला DCPS DAS रिकव्हरी सिलेक्ट करायची आणि ग्रुप निवडायचा. ग्रुप निवडल्यानंतर आपल्याला क्लिक करणं आहे आणि सेव्ह करणं आहे. त्या कर्मचाऱ्यांना आता टॅब अलाउड झालेला आहे. आता कपात कशा पद्धतीने करायची, तर पेरोलमध्ये DCPS इन कॉन्ट्रीब्युशन, DCPS डिले आणि DA एरियर्स इथं जायचंय. तर या ठिकाणी बिल ग्रुप सिलेक्ट करायचे. मंथ कोणता आहे? मंथ आपलं जुलै मंथ आहे. जुलै मंथ सिलेक्ट करणं आहे. पेमेंट टाईप डिले, DA एरियर्स आणि पे एरियर्स, तर आपल्याला DA एरियर्स मध्ये क्लिक करणं आहे आणि गो करणं आहे. गो केल्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्याची यादी इथं दिसल. यादी दिसली तर आपल्याला DA एरियर्स हा कोणत्या कालावधीतला आहे तो सिलेक्ट करणं आहे. तर आपण इथं 1/1/2024 ते 30/6/2024, तर ही डेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं डेट दिसून जाईल DA एरियर्स. आणि इथं आपल्याला त्यांना जो DA एरियर्सचा फरक आपण देत आहे ती फरकाची रक्कम आपल्याला इथं टाकणं आहे. तर ते ऑटोमॅटिक त्याची 10% अमाऊंट घेऊन टाकल आणि कर्मचारी 10% इथं आपल्याला दिसल. आणि बिल आपण जनरेट करत असताना तर शासनाचा 14% हिस्सा ऑटोमॅटिक सिस्टीम घेऊन टाकल. त्याच्यामुळे ते तुम्हाला बिलामध्ये रिफ्लेक्ट होऊन जाईल. तर ते तुम्हाला चेक करणं आहे. चेक केल्यानंतर हे तुम्हाला सेव्ह करणं आहे. सेव्ह केल्यानंतर रेग्युलर आपले बिल वगैरे जनरेट करणं आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तपासून वगैरे घेणं आहे. तर अशा पद्धतीनं ज्या पण NPS कर्मचारी यांना काही फरक भेटतो किंवा DA एरियर्स रक्कम भेटतात, तर त्याच्या 10% आपल्याला कपात करणं आवश्यक आहे. तर काही मी ऑडिट करत असताना ऑडिटमध्ये हा मुद्दा घेतलेला आहे जी नागपूरवाल्यांनी किंवा लोकल फंडवाल्यांनी. तर हा कर्मचाऱ्याचा फायदा नसून तर कर्मचाऱ्याचा हा लॉस आहे. त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपल्याला कपात करणं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. धन्यवाद.